10 वर्षात 11 किलोमीटर आणि 10 वर्षामध्ये 354 किलोमीटर हा फरक आहे. हे परिवर्तन आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आता 30 तारखेला माननीय मोदी साहेब ज्यावेळी अंडरग्राउंड मेट्रो जी आहे ती आपल्या कफ परेड पासून सुरू करतील, ती देखील एशियातली सगळ्यात मोठी सिंगल लाईन असणार आहे अंडरग्राउंडची. आपण कनेक्टिव्हिटीचा विचार करा. आपण कोस्टल रोड केला, आता आपण बांद्र्यावरनं वर्सोव्याचा रोड करतोय, वर्सोव्यापासनं भाईंदर पर्यंत आपण रोड करतोय, भाईंदरच्या उत्तरपासनं विरार पर्यंत रोड आपण करतोय. म्हणजे मुंबईकरांकरता हे का महत्वाचं आहे तर मुंबईची 60% मुंबईचं ट्रॅफिक हे वेस्टर्न एक्सप्रेसवेवरनं जातं 60%. आणि या वेस्टर्न एक्सप्रेसवेला पर्यायी कोस्टल रोड हा पूर्ण भाईंदर पर्यंत आणि मग पलीकडे आपण वसई विरार पर्यंत तो देतो आहोत. त्यामुळे मुंबईचं जे स्वप्न आपण बघितलेलं आहे की मुंबईतल्या कुठल्याही भागातनं कुठल्याही भागात जायचं असेल तरी 59 मिनिटाच्या आत व्यक्ती पोहोचला पाहिजे, अशा प्रकारचं मुंबईचं अर्बन प्लॅनिंग हे आपण या ठिकाणी केलेलं आहे. मुंबईकरांचं अर्ध आयुष्य हे रस्त्यावर जातं नाही तर ट्रेनमध्ये जातं, त्याला कुठेतरी चांगल्या प्रकारे सुविधा मिळाल्या पाहिजेत हा आपला प्रयत्न आहे. आज आपण जे बोगदे तयार करतोय ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटीच्या